त्या पाहूयात। भोंदू अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये कोर्टानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। भोंदू खरातला 21 एप्रिल पर्यंत ही न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे आणि तिसऱ्या गुन्ह्यामध्ये एसआयटी खरातचा ताबा घेणार आहे। त्यानंतर 24 तासामध्ये पुन्हा त्याला कोर्टात हजर केलं जाणार। तिसऱ्या गुन्ह्यामध्ये सुनावणीवेळी पोलीस कोठडीची मागणी देखील केली जाणार आहे। जो 75/26 मध्ये जो 75/26 मध्ये जो गुन्हा आरोपी विरुद्ध दुसरा गुन्हा होता, त्यामध्ये त्याचा पोलीस कस्टडीचा रिमांड राखीव 15 दिवसाचा MCR त्यांनी मागितलेला आहे, राखीव ठेवला आहे पोलीस कस्टडी आणि त्याला 76/26 मध्ये वर्ग करण्यात आलं। त्याचा पोलीस कस्टडीचा रिमांड उद्या देण्यात येईल। पहिला जो गुन्हा आहे 75/2026 त्याला 21 एप्रिल पर्यंत त्या गुन्ह्यामध्ये त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे आणि आज ज्या 76/26 मध्ये त्याला वर्ग करण्यात आले, त्याला उद्या माननीय कोर्टामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रोड्यूस करण्यात येईल आणि उद्या त्याला पोलीस कस्टडी रिमांडसाठी हजर करण्यात येईल। दरम्यान भोंदू अशोक खरात विरोधामध्ये तक्रारींचा आकडा आणखी वाढलाय। भोंदू खरात विरोधामध्ये आता 11 महिलांनी गंभीर आरोप केलेले आहेत। खरात विरोधामध्ये 11 महिलांनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केलेले आहेत। विविध विधींच्या नावाखाली हा भोंदू खरात महिलांचं शोषण करत असल्याचा गंभीर आरोप या महिलांनी केलाय। तसेच भीती दाखवून तो महिलांना आपल्या जाळ्यामध्ये ओढत असायचा असा धक्कादायक खुलासा देखील चौकशीतून समोर येत आहे। दरम्यान भोंदू खरात विरोधामध्ये आतापर्यंत एकूण 12 गुन्हे दाखल झालेले आहेत। 8 नव्या तक्रारीही दाखल झाल्याचं कळतंय। दरम्यान या भोंदू खरातने महिलांना कशा प्रकारे गंडा घातला ते देखील आपण पाहूयात। खरात विरोधामध्ये महिलांनी गंभीर आरोप केलेले आहेत। भोंदू खरातचा महिलांना गंडा, आणखी 11 महिलांकडून लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आलेले आहेत। भोंदू खरात विरोधामध्ये आणखी 8 नव्या तक्रारी समोर आल्या। भीती दाखवून खरात महिलांना आपल्या जाळ्यात ओढत होता। विधीच्या नावाखाली आपल्या जाळ्यात हा ओढायचा। विधी करण्याच्या नावाखाली खरात या महिलांचं शोषण करत होता। हात चालाकी करून खरातकडून महिलांची फसवणूकही करण्यात आली। खरात विरोधामध्ये आतापर्यंत 12 गुन्हे दाखल झाले। दरम्यान आता शिर्डी पोलीस देखील भोंदू अशोक खरातचा ताबा मागणार आहेत। पोलीस आज राहता न्यायालयामध्ये अर्ज दाखल करणार आहेत। शिर्डीतील जमीन फसवणूक आणि अवैध सावकारी प्रकरणामध्ये अशोक खरात हा मुख्य आरोपी आहे आणि या प्रकरणातील आता 2 आरोपी आधीच अटकेमध्ये आहे आणि आता भोंदू खरातची पत्नी कल्पना फरार आहे। जमीन व्यवहारासह 2 पतसंस्थांमधील बनावट खात्यांच्या चौकशीसाठी शिर्डी पोलीस हा ताबा मागणार असल्याचं कळतंय। भोंदू अशोक खरातवरती शिर्डीमध्ये शेतकऱ्याची फसवणूक आणि सावकारकीचा गुन्हा दाखल झालेला आहे। या गुन्ह्यामध्ये शिर्डी पोलीस आज राहता न्यायालयामध्ये या भोंदू खरातचा ताबा मिळवण्यासाठी अर्ज करणार आहेत। मी आता शिर्डीच्या पोलीस स्टेशन जवळ आहे। आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून हा जो तपास आहे हा वेगाने सुरू आहे आणि सावकारकीच्या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना धक्कादायक अशी ज्या प्रकार आहे तो समोर आला आणि ज्याच्यामध्ये या भोंदू खरातने जवळपास 132 जणांच्या नावे बनावट खाती उघडली। त्यावरनं कोट्यावधी रुपयांचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते केलं गेलेलं आहे। त्यामुळं एकीकडे सावकारकीचा जो गुन्हा आहे तो आणि आता दुसरा जो गुन्हा आहे बनावट खाते उघडून कोट्यावधीचं जो ट्रान्झॅक्शन आहे या दोन्ही गुन्ह्यांमध्ये अशोक खरातचा ताबा जो आहे तो आता शिर्डी पोलिसांना हवाय। त्यामुळं SITच्या ताब्यात असलेला हा जो भोंदू आहे याला आता शिर्डी पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता आहे। त्याचा ताबा मिळावा यासाठी राहता न्यायालयामध्ये आज शिर्डी पोलीस अर्ज दाखल करणार आहेत। त्याचबरोबर कल्पना खरात अजून फरार आहे, तिला शोधण्याचं काम देखील सुरू आहे। या भोंदूचा मुलगा जो आहे हर्षवर्धन, त्याची मुलगी यांच्या नावे देखील या ठिकाणी खाते आहे। त्यामुळे त्यांना देखील चौकशीसाठी या ठिकाणी पोलीस आणणार आहे। आतापर्यंत 57 खातेदारांपैकी जवळपास 26-27 जणांची चौकशी पूर्ण झालेली आहे। या लोकांनी सरळ सांगितलंय की ही जी खाती आहेत ही बनावट आहे, आम्ही कुठंही ही खाती उघडण्यासाठी गेलो नाही किंवा आमची सही त्यावरती नाहीये। त्यामुळं अशोक खरातचा ताबा शिर्डी पोलिसांना मिळाल्यानंतर आणखी काय काय माहिती समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। यानंतर आता बातमी बारामती पोटनिवडणुकी संदर्भातली, कारण बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे।
खरं तर बारामती पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी महायुती प्रयत्न करत आहे. तसेच तसा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसनंही केलेला आहे. पण असं करत असताना काँग्रेस पक्षाला त्यांनी विचारात घेतलं नसल्याचं चित्र समोर आलंय. कारण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गेल्या आठवड्यामध्ये दिल्ली दौऱ्यावर होत्या, पण त्यांनी यावेळी काँग्रेस नेत्यांची भेट घेतली नसल्याचं पाहायला मिळालं. तसेच या संदर्भात त्यांनी महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्यांशी संपर्क साधल्याचं ऐकिवात नाही. खरं तर माजी विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वीच काँग्रेस उमेदवार देऊ शकते असे संकेत दिले होते, पण राष्ट्रवादीने मात्र त्याकडे लक्ष दिलं नाही. दुसरीकडे न्यूज 18 मराठीला बोलताना तर पार्थ पवार यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसला धमकीच देऊन टाकली. त्यामुळे संपर्क न साधण्यामुळे नाराज झालेली काँग्रेस दुखावली गेली आणि त्यांनी आता अर्ज माघारी न घेण्याची भूमिका घेतली तर सुनेत्रा पवार यांना निवडणुकीला सामोरं जावं लागण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्यानं काँग्रेस याबाबत काय भूमिका घेणार हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याचं कळत आहे. वर्षा निवासस्थानी सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, पार्थ पवार, हसन मुश्रीफ यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. यावेळी या नेत्यांमध्ये तब्बल 1 तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे आणि या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र बारामती पोटनिवडणुकीच्याच पार्श्वभूमीवर चर्चा झाली असावी अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. बारामती पोटनिवडणुकीचा तिढा सोडवण्यासाठी भाजप पुढाकार घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप नेतृत्वाकडून बारामती पोटनिवडणूक बिनविरोध कशी करता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मध्यस्थी करण्याची तयारी आहे. बारामती पोटनिवडणूक बिनविरोधच व्हावी अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. खासदार पार्थ पवारांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी आहे. यानंतर आता काँग्रेसकडून प्रयत्न झाल्यास काँग्रेस माघार घेणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान बारामती पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या बाबतीमध्ये भाजपकडून कोणत्याही नेत्यानं काँग्रेससोबत संवाद साधला नसल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आलेली आहे. हर्षवर्धन सपकाळसोबत कोणत्याही भाजपाच्या नेत्यानं संपर्क केला नाही आहे अशी माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे आता याबाबत मध्यस्थी बावनकुळेंकडून केली जाणार आहे. मात्र भाजपकडून अद्याप काँग्रेसला कुठल्याही प्रकारे संपर्क साधण्यात आलेला नाही आहे. या संदर्भात संवाद कुठल्याही नेत्यानं केलेला नाही अशी माहिती काँग्रेसकडून समोर आलेली आहे. काँग्रेसने जनभावनेची कदर करून उमेदवार देऊ नये असं फडणवीस म्हणाले. त्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. जनभावना काय याची व्याख्या फडणवीसांनी सांगावी. नांदेडमध्ये वसंतराव चव्हाण यांचं निधन झाल्यानंतर उमेदवार देताना जनभावना नव्हती काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अशा जनभावना भाजपनं पायदळी तुडवल्याची अनेक उदाहरणं देता येतील. तामिळनाडूतून महाराष्ट्राची जनभावना काय सांगता असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. मला असं वाटतं काँग्रेस पक्षाला जनभावनेची थोडीही कदर असेल आणि जनतेचं मत काय आहे, जनतेची नस काय आहे हे जर काँग्रेस पक्षाला लक्षात येणार असेल तर मला विश्वास आहे की ते उमेदवार परत घेऊन त्या ठिकाणी सुनेत्राताई पवार यांना बिनविरोध निवडून. हो, जनभावना काय याची व्याख्या त्याने एकदा सांगावी. नांदेडमध्ये वसंत चव्हाणांचं दुर्दैवी निधन झालं तेव्हा उमेदवार करताना जनभावना नव्हती. पंढरपूरला आमदार भालके नानाचं निधन झालं तेव्हा उमेदवार उभा करताना जनभावना नव्हती. अशा जनभावना पायदळी भाजपने कशा तुडवल्या याची अनेक उदाहरणं आम्हाला देता येतील. देशभरातली, महाराष्ट्रातली, सर्वच देता येतील. तुम्ही तिकडे कुठेतरी प्रचारामध्ये आहात, आपले देवेंद्रजी तामिळनाडू वगैरे भागात, आणि तिथून जनभावना काय सांगते महाराष्ट्राची. यानंतर पुढची बातमी पाहूया. गोंदिया जिल्ह्यामध्ये तिरोडा इथं झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीच्या बॅनरवर फक्त प्रफुल्ल पटेल आणि स्थानिक नेत्यांचेच फोटो होते. यावेळी दिवंगत अजित पवार यांचा फोटो गायब असल्याचं दिसून आलं. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ता आणि संघटक सचिव विकास लवांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. रायगडमध्ये जशी तटकरेंना अजितदादांशी अडचण झाली तशीच आता पटेलांच्या विदर्भातही झाल्याचं दिसतंय.
फक्त स्वतःची फोटो लावणाऱ्या पटेल तटकरे या दोन्ही नेत्यांनी दाखवून दिलंय की आम्ही तुमचे नसून स्वतंत्र आहोत. पक्ष ताब्यात घेण्याचे मनसुबे कुठे ना कुठे सतत दिसत आहेत असं म्हणत त्यांनी टीका केली आहे. काल सभा घेतली आपली तिरोडाला इथे, मात्र अजितदादाचा फोटो नाही, यावर विरोधक आपल्यावर टीका आता राहू दे आता हे सगळ्या गोष्टी. काल सभा घेतली आपली तिरोडाला इथे, मात्र अजितदादाचा फोटो नाही, यावर विरोधक आपल्यावर टीका आता राहू दे आता हे सगळ्या गोष्टी. काल सभा घेतली आपली तिरोडाला इथे, मात्र अजितदादाचा फोटो नाही, यावर विरोधक आपल्यावर टीका आता राहू दे आता हे सगळ्या गोष्टी. रायगडला काही दिवसांपूर्वी त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम झाला. अजितदादा या पक्षाच्या कार्यक्रमातल्या फ्लेक्सवरून गायब करण्यात आले. काल गोंदियात एक कार्यक्रम झाला, तिथेही पक्षाच्या कार्यक्रमावरून अजितदादांचा जो फ्लेक्स अपेक्षित होता त्यात फोटो अजितदादांचा वापरला गेला नाही. याचा अर्थ असा आहे की अजितदादांना हळूहळू विस्मरणात ढकलायचं आणि लोकांच्या मनामधून बुद्धीमधून अजितदादांना संपवायचं. अतिशय खेदाने म्हणायला लागेल की अजितदादांना विस्मरणात ढकलायचा हा जो काही प्रयत्न आहे तो खूप खेदजनक आणि लोकांना अजितदादांना जे प्रेम करत होते, अजितदादांवर ज्यांची निष्ठा होती त्यांना धक्का देणारा प्रकार आहे.